नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक्स टू बेस्ट विथ पीजे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण सध्या क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा टॉपिक कव्हर करतोय आणि त्यातले सब टॉपिक्स जे असतात पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस हे विविध सब टॉपिक्स त्यात आहेत. त्यातला पर्सेंटेज हा टॉपिक आपण सुरू केला आहे. तर पर्सेंटेज या टॉपिकचे आपण काही बेसिक्स बघतोय आणि कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. यातला पहिला पार्ट आपण यूट्यूब चॅनलला पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही बघितला असेलच अशी मी खात्री बाळगतो. नसेल बघितला तर तुम्ही तो जाऊन नक्की बघा. त्यात तुम्हाला कन्सेप्ट हळूहळू म्हणजे सुरुवातीपासून कन्सेप्ट क्लिअर होतील पर्सेंटेज या टॉपिकच्या. तर पर्सेंटेज मधला आपण बेसिक बघितलेलं की पर्सेंटेज या शब्दाचा अर्थ काय, पर्सेंटेज म्हणजे काय, त्याचं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन कसं असतं, चिन्ह काय असतं, त्याला मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं करतात, ते लिहिलं कसं जातं, किंवा बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज आपण बघितलं की 100पैकी ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेज या टॉपिक मधल्या पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना प्रत्येक वेळी आपल्याला सिंपल फक्त 75% हे 75/100 असं लिहिलं जातं. दिस मीन्स 75%. हे बेसिक आपल्याला आता कळलंय. पण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी पण बऱ्याचशा कन्सेप्च्युअल आणि सोप्या पद्धती आहेत, ज्या की आपण मोठे आकडे बघितले की थोडं घाबरतो. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला आपला वेळ जातो. तो वेळ वाचवण्याकरता बऱ्याचशा जे वेगवेगळ्या मेथड्स असतात, त्या मेथड्स आता आपण बघणार आहोत. तर त्यातली पहिली मेथड आहे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मेथड. तर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी ही पहिली मेथड येते ती म्हणजे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मेथड. सो डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मेथड या नावातच याचा अर्थ लपलाय. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन म्हणजे आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करून पर्सेंटेजचं आन्सर काढू शकतो. आता ते कसं, तर सगळ्यात पर्यंत आपण ट्रेडिशनल पद्धत आपण कशी कालच्या व्हिडिओत बघितली की समजा आपल्याला काढायचे 40चे 20% म्हणजे 20% ऑफ 40. 40चे 20% आपल्याला जर काढायचे असले तर आपण ट्रेडिशनल वे मध्ये कसं करतो की आपल्या नेहमीच्या पद्धतीत आपण कसं कॅल्क्युलेट करतो, 20/20चे 100 गुणिले 40 म्हणजे 40चे 20% आपण हे असं कॅल्क्युलेट करतो. आणि यानंतर आपण शून्य कॅन्सल केला, शून्य कॅन्सल केला, हा शून्य कॅन्सल केला आणि 4 दुने 8 हे आपलं उत्तर मिळालं. 8%. सो 20% ऑफ 40, 20% ऑफ 40 इज 8 हे आपल्याला आन्सर मिळालं. पण आता परीक्षेमध्ये आपल्याकडे वेळ कमी असतो, त्यावेळी आपण ही मांडणी करून कॅल्क्युलेट केलं तर आपला वेळ जास्त जाऊ शकतो. तर त्याकरता डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मेथड आपल्याला इथे कामाला येते. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मेथड मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण ते कशी करू शकतो, तर 20% ऑफ 40 आपल्याला जर काढायचं आहे तर सरळ या दोघांचा गुणाकार करायचा, शून्य बघायचे किती आहेत, कारण आपण मागच्या पद्धतीत बघितलं की शून्य असलं तरी शून्य कॅन्सल होतात. मग किती शून्य आहेत ते पण बघायचं. 4 दुने 8 आणि छेदाला 100 असतो, 100ला असतात 2 शून्य. तर त्या 2मुळे हे इथे आलेले 2 शून्य सरळ सरळ कॅन्सल होतात, म्हणून आपलं उत्तर येतं 8. सो 20% ऑफ 40 इज 8. आलं तेच उत्तर. आपण अजून एक पद्धत बघूया की 30% ऑफ 90. 30% ऑफ 90 पुन्हा एकदा 9त्रिक 27 आणि हे 2 शून्य खाली छेदाला 100 असल्यामुळे हे 2 शून्य गेले, उत्तर आलं 27. आता जर शून्य एकच असला तर सपोज 30% ऑफ 25 हे आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं. 30% ऑफ 25 तर त्या दोघांचा गुणाकार करायचा, 25त्रिक 75. आता इथे एकच शून्य आहे, खाली छेदाला आपल्याला 100 असतो, 2 शून्य असतात, इकडे एकच शून्य आहे, तर आपला एक शून्य फक्त कॅन्सल होणार आणि जो एक शून्य छेदाच्या 100 मधला एक उरतो त्याचा आपण इथे पॉईंट देणार. तर 30% ऑफ 25 7.5 हे आपल्याला आन्सर. सो आपल्याला 30% ऑफ 25 हे असं करत बसण्याची गरज नाही, आपण सरळ सरळ उत्तर काढू शकतो. तर ही झाली डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मेथड.
पण ह्या पद्धतीचा अजून एक ड्रॉबॅक असा आहे की यात आपण मोठ्या संख्यांची कॅल्क्युलेशन करू शकत नाही. मग त्यात आपल्याला लिमिटेशन येतं, एक परत अडथळा येतो की समजा आता आपल्याला काढायचे 35% ऑफ 65. सो यात आता तुम्ही म्हणणार की यात झिरो कुठेच नाही आणि एवढा मोठा गुणाकार आपण कसा करायचा आणि पुन्हा कॅल्क्युलेशन करून पुन्हा कॅल्क्युलेशन पण मोठे. तर ह्या अशा केसमध्ये असा प्रश्न आला की आपण तो स्किप करतो आणि सगळं पुढे जातो, तर आपला मार्क्स जाऊ शकतो. पण आपण हे जे गणित आहे हे आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. आपण आता एक बघितली की डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मेथड. आता दुसरी मेथड येते ती म्हणजे स्प्लिटिंग मेथड. स्प्लिट म्हणजे तुकडे करणे. स्प्लिटिंग मेथड म्हणजे तुकडे करायचे. कसे तुकडे करायचे? जे दोन आकडे आपल्याला दिसत असतात त्यापैकी एकाचे किंवा दोघांचे तुकडे करायचे. आणि स्प्लिटिंग मेथड म्हणजे काय ते आपण आता बघूया. तर पहिली झाली डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मेथड, दुसरी आहे स्प्लिटिंग मेथड. आता स्प्लिटिंग मेथड मध्ये आपण बघूया. तर मेथडचं नाव आहे स्प्लिटिंग मेथड. आता आपण पहिल्या मेथड मध्ये बघितलं की 20% ऑफ 40 आपण काढतो, ते सरळ मल्टिप्लिकेशन करतो. 4 दुणे 8, 2 शून्य गेले, 8 हे उत्तर आलं. पण पुन्हा आपण पुढचा प्रश्न घेतलेला की 25% ऑफ 65 कसं काढणार. आता यात कॅल्क्युलेशन आले. तर स्प्लिट करताना काय करायचं, 25% ऑफ 65. तर हे जो पर्सेंट आहे 25 याला स्प्लिट करायचा म्हणजे तुकडा करायचा, तोही राऊंड फिगर मध्ये करायचा. 20 + 5 म्हणजे 25, 20 + 5 = 25% ऑफ 65. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं की 20% ऑफ 65 आपल्याला कळलंय. 35 दुणे 65 दुणे 130, 130 1 शून्य गेला, 13 हे उत्तर आलं. बरोबर. आणि हे 5%. आता 5% कसे काढायचे? 65 चे 10% आपण काढू शकतो, एक डॉट देऊन. 6.5 हा त्याचा झाला 10% 65 चा, त्याचा 5% त्याचा निम्मे 0.32. बरोबर. या दोघांची बेरीज, कारण इकडे बेरीज आहे 20 + 5. सो या दोघांची जी बेरीज येईल ती म्हणजे 13.325 याचं उत्तर आलं. सो 25% ऑफ 65 = 13.325. आपण अजून एक गणित बघूया ह्याच मेथडचं. सो आपल्याला आता 55% ऑफ 80 काढायचे. पुन्हा एकदा 55% ऑफ 80 म्हणजे काय? 50 + 5% ऑफ 80. 50% + 5% ऑफ 80 याची स्प्लिट आपण तुकडे केले, स्प्लिट केलं. 55ची स्प्लिटिंग तुकडे करणे. ओके, तुकडे करणे. सो 55ला आपण स्प्लिट केलंय 50 + 5 आणि 55% ऑफ 80 काढणारी. आता 50% कुठल्याही गोष्टीचे 50% म्हणजे निम्मे असतात. सो 50% ऑफ 80 येणार 40 प्लस 5% काढण्यासाठी आधी 10% काढायचे आणि त्याचे निम्मे करायचे. 10% ऑफ 80 येणार 8 आणि प्लस आपल्याला 5% हवे, तर 8चे निम्मे म्हणजे 5% येणार. सो 5% ऑफ 80 इज 4. आता इथे प्लस आहे, स्प्लिट करताना आपण प्लस केलंय म्हणून 40 + 4 = 44. सो आपलं फायनल आन्सर आलं 44. सो 55% ऑफ 80 = 44. तर ही असते स्प्लिटिंग मेथड. आता पुन्हा आपण हे सगळे केले प्लस वाले. आपण एक मायनसचं बघूया की आपण मायनस कसं करू शकतो. पुन्हा 35%.
37 घेऊया, डिफिकल्ट. 37% ऑफ 90. 37% ऑफ 90 याला कॅल्क्युलेशन कसं करणार? तर पुन्हा 37 इंटू 9 आपण वेळ लागणार. सो आपण याला करणार 40 मायनस 3. 40 मायनस 3% ऑफ 90. सो 40 मायनस 3 इज 37. म्हणजे 40 मायनस 3 37. 37% ऑफ 90. 90चे 37% आपण काढणार ह्या पद्धतीने. तर पुन्हा 40% काढण्यासाठी आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मेथडचा यूज करू शकतो. 40% ऑफ 90चे 40% म्हणजे कसं 9 चौक 36 आणि 2 शून्य केले तर 36 मायनस, आता इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस येणार. सो 3%. सो 90चे 1% किती असतो? 0.9. बरोबर, 0.9. 90चे 1% 0.9. सो 3% काढण्यासाठी पुन्हा 9 त्रिक 27 करायचे आणि 27 9 त्रिक 27. इथे एक शून्य आहे तो एक गेला आणि 100चा एक उरला तो 2.7. हा आहे 2.7. सो 36 मायनस 2.7 इज इक्वल टू 33.3. सो 37. 90चे 37% म्हणजे किती आले? 33.3. या दोन मेथड्स आहेत पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्याच्या. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना जे दोन आकडे आपल्या समोर असतात त्यांचं कॅल्क्युलेशन मोठं असल्यामुळे ते खूप कमी वेळात सॉल्व्ह करण्यासाठी या पद्धतींचा वापर होतो. आणि ह्या अशा मेथड्स तुम्ही याआधी कुठे बघितल्याही नसतील. या मेथड्स मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. या व्यतिरिक्त अजून 2 ते 3 मेथड्स असतील आहेत पर्सेंटेज सॉल्व्ह करण्याच्या, त्या आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूया. ह्या मेथडची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि गणितं सोडवा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे पर्सेंटेज ह्या टॉपिकची भीती तुमची जाईल आणि तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढेल. आता हा व्हिडिओ 10 ते 12 मिनिटाचा असणार आहे. याच्यानंतर तुम्ही 20 ते 25 मिनिटं ह्या दोन मेथड्सच्या मदतीने अजून पर्सेंटेजची काही गणितं सोडवले तर तुमचं स्पीड वाढेल. तर आपला पहिला व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हा दुसरा व्हिडिओ आहे ज्यात तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. अजून या पुढच्या येत्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेज हा पूर्ण टॉपिक कव्हर करणार आहोत. त्यांच्या पद्धती आणि सगळं समजून घेणार आहोत. त्यामुळे पर्सेंटेज या टॉपिकची तुमची भीती जाईल आणि तुम्हाला पर्सेंटेज टॉपिकवर चांगली कमांड येईल. थँक्यू सो मच.